नमस्कार. आज आपण रेडॉक्स रिॲक्शन ही संकल्पना समजून घेत आहोत. आपण पाहिलेलं आहे की हा जो ॲरो आहे, ॲरोच्या डाव्या बाजूला अभिक्रियाकारके असतात, म्हणजेच रिॲक्टंट असतात. रेडॉक्स रिॲक्शनमध्ये दोन प्रकारचे रिॲक्टंट असतात. एक प्रकार जो आहे त्याला आपण म्हणतो ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आणि दुसरे असतात रिडक्टंट, त्याला आपण रिड्युसिंग एजंट असे म्हणतो. या ठिकाणी CuO प्लस H2 हा जो Cu आहे त्याच्याबरोबर ऑक्सिजन आहे, म्हणून त्याला आपण ऑक्सिडंट म्हणतो. आणि दुसरा जो रिॲक्टंट आहे तो त्याला आपण रिडक्टंट असे म्हणतो. आता यापासून प्रॉडक्ट बनताना Cu बरोबरचा ऑक्सिजन निघून गेलेला आहे आणि Cu हा एकटाच राहिलेला आहे, म्हणून या ठिकाणी जी रिॲक्शन झालेली आहे त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन असे म्हणतो. आणि H2 बरोबर प्रॉडक्ट बनताना त्याबरोबर O हा आलेला आहे, म्हणून तो जो प्रॉडक्ट बनलेला आहे तो प्रॉडक्ट झालाय H2O, तो ऑक्सिडेशन रिॲक्शनने बनलेला आहे. अशा दोन्हीही रिॲक्शन एक साथ घडत असतात, त्यालाच आपण रेडॉक्स रिॲक्शन असे म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतो. दुसरी केमिकल रिॲक्शन 2H2S प्लस SO2. यामध्ये हे दोन जे रिॲक्टंट आहे यामध्ये ऑक्सिजन यस म्हणजे सल्फर बरोबर आहे. मग ज्याबरोबर ऑक्सिजन असतो तो असतो ऑक्सिडंट आणि दुसरा हा जो आहे तो आहे रिडक्टंट. आता याचा प्रॉडक्ट बनताना SO2 बरोबरचा हा जो ऑक्सिजन आहे तो निघून गेलेला आहे, म्हणून त्याच्याबरोबर जी रिॲक्शन घडते त्याला आपण रिडक्शन म्हणतो. आणि रिडक्टंट बरोबरचा जो H2S सल्फर तर दुसऱ्या सल्फर बरोबर गेला आणि H बरोबर ऑक्सिजन एकत्र आला, त्यापासून 2H2O हा प्रॉडक्ट तयार झाला. त्या रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन असे म्हणतो. तिसरी अभिक्रिया आता आपण पाहूया. MnO2 प्लस 4HCl. Mn बरोबर ऑक्सिजन आहे म्हणजे तो ऑक्सिडंट आहे. 4HCl हा रिडक्टंट आहे. आता ह्या ऑक्सिडंट बरोबरचा ऑक्सिजन हा रिडक्टंट बरोबर जाणार आहे आणि या ठिकाणी जो प्रॉडक्ट आपल्याला मिळाला तो आहे MnCl2. या ठिकाणी ही जी अभिक्रिया झाली त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन असे म्हणतो. तर दोन प्रॉडक्ट आपल्याला भेटलेत, एकूण 3 भेटलेत, त्यातील MnCl2 ही रिडक्शन अभिक्रियेने आपल्याला मिळाला. तर 2H2O प्लस Cl2 या ठिकाणी ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण ही क्रिया घडली. H बरोबर ऑक्सिजन एकत्र आला म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन. तसेच Cl मधील 2Cl ह्या Mn बरोबर गेले आणि राहिलेले 2Cl हे बाहेर गेले म्हणजे गिवन आउट झाले, म्हणून हे सुद्धा एक प्रकारची ऑक्सिडेशन रिॲक्शनच मानली जाते.
आता पुढील रिॲक्शन Fe+S, यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन कोठेही नाही आहे. या ठिकाणचा हा जो Fe आहे तो मेटल आहे आणि दुसरा S सल्फर हा नॉन मेटल आहे. यामध्ये मेटल हे नेहमी इलेक्ट्रॉन गिवन आउट, इलेक्ट्रॉन देतात, म्हणून त्यांना आपण रिडक्टंट म्हणतो. आणि जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात त्यांना आपण ऑक्सिडंट म्हणतो. यापासून जो प्रॉडक्ट बनला आहे तो आहे FeS. रिडक्टंट बरोबर ऑक्सिडेशन ही क्रिया घडलेली आहे आणि ऑक्सिडंट बरोबर रिडक्शन ही क्रिया या ठिकाणी घडलेली आपल्याला दिसते. त्यामुळे ही सुद्धा अभिक्रिया रेडॉक्स रिॲक्शन म्हणून ओळखली जाते. पुढील NiO+H2, यामध्ये Ni बरोबर ऑक्सिजन आहे म्हणून त्याला आपण ऑक्सिडंट म्हणतो, तर H2 हा रिडक्टंट आहे. आता ह्या ऑक्सिडंटमधला हा जो ऑक्सिजन हा प्रॉडक्ट बनताना निघून जाणार आहे, म्हणजे प्रॉडक्टमध्ये फक्त Ni शिल्लक राहिला, त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणतो. तर H2, H हा जो रिडक्टंट आहे त्याबरोबर ऑक्सिजन आलेला आहे म्हणून ह्या अभिक्रियेला आपण ऑक्सिडेशन असे म्हणतो. अशा दोन अभिक्रिया ह्या एकत्र या ठिकाणी घडतात. यालाच आपण रिडक्शन आणि ऑक्सिडेशन घडत असल्यामुळे रेडॉक्स रिॲक्शन असे म्हणतो. थँक्यू.